मुंबई महापालिकेमार्फत ज्या मजूर संस्था आणि महिला बचत गटांच्या जी कामं होती स्वच्छतागृहांची आणि कचरा गोळा करण्याची ते खासगी संस्थेने देण्याची एक निविदा प्रकाशित करण्यात आली होती, मात्र आता ही निविदा रद्द करण्याचा निर्णय झाला. तुम्ही स्वतः मागणी केली होती, कशा प्रकारे निर्णय झाला? नाही, मला वाटतं जवळपास 70-75 हजार लोकांचा उदरनिर्वाह या बचत गट, महिला संस्था, बेरोजगारांच्या संस्था, मजूर संस्था यांच्या मार्फत होत होता आणि त्याच्यामुळे एवढा मोठा रोजगार त्यांच्या हाताला मिळत असताना कुणाची तरी एकाची भर करायची, हा कुठला न्याय? या अर्थानं मी विधिमंडळामध्ये प्रश्न उपस्थित केला होता. तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्याला समर्थन दिलं होतं आणि अशा प्रकारे उत्तर देत असताना उद्योगमंत्र्यांनी तेव्हा त्यांच्याकडे उत्तर होतं ते टेंडर रद्द करण्यात येईल सांगितलं आणि गरजूंना त्या ठिकाणी काम मिळेल आणि तशा अर्थानं मला वाटतं हायकोर्टानेही निर्णय दिल्यानं हा रद्दचा निर्णय झाला असावा असं मला वाटतं. कारण अनेक तरुण बेरोजगार, अनेक महिला, अनेक गरीब कामगार यावर आपला उदरनिर्वाह करत होती, त्यांना आता मोकळा श्वास घ्यायला निश्चितच अशा प्रकारच्या निर्णयाने दिलासा मिळेल. भाऊ, दुसरीकडे खरपुडी येथील जागतिक प्रकल्प असेल तर त्याच्यामध्ये 900 कोटी रुपयांचा तब्बल भूदंड स्वीकार सहन करायला लागणार आहे असं पत्र आहे ते ठाकरे गटाच्या माजी आमदारांनी लिहिलं आणि तर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले. मुळात एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पाला मंजुरी दिली होती. मला वाटतं सध्याचे राज्याचे मुख्यमंत्री अत्यंत पारदर्शपणे राज्याचा कारभार करतायत आणि राज्याची तिजोरी सर्वसामान्यांची आहे आणि त्यामुळे अवास्तव कुठे खर्च होतोय का, होऊ नये याची दक्षता ते निश्चितच घेत आहेत आणि अशातनं ज्या ज्या गोष्टी समोर येत आहेत त्यांना त्या ठिकाणी चौकशी असेल, स्थगिती असेल किंवा पुनर्विचार करण्याची त्या ठिकाणी भूमिका माननीय मुख्यमंत्र्यांची असते आणि तशाच प्रकारे जर त्यात काही चुकीचं अवाजवी असेल निश्चितच मुख्यमंत्री दखल घेऊन त्यावर कार्यवाही करतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत ते सगळे वेगवेगळ्या मुद्दे जे आहेत समोर येत आहेत, वेगवेगळ्या चौकशा ज्या आहेत ते लावल्या जात आहेत. राऊतांनी असं म्हटलं की आधी ज्या मुख्यमंत्र्यांचा कारभार जो आहे तो भ्रष्ट होता, आता जे मुख्यमंत्री जे आहेत ते चांगलं काम करत आहेत, त्यामुळे शिंदेच्या कारभाराला जे आहे ते पुरस्कार द्यावा लागेल असे मला वाटतं. आमच्यात भांडण लावण्याचा शकुनी मामासारखा प्रयत्न करू नका. पहिले आपल्यात काय भांडणं आहेत ती निस्तरा. आम्ही शिंदे साहेबांचाही कारभार उत्तम होता तेव्हा देवेंद्रजी त्यांच्या सोबत होते आणि आजही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा हे देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली एकत्रित काम करतायत आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचा भांडण लावण्याचा उद्योग संजय राऊतांचा अजिबात यशस्वी होणार नाही. भाऊ, लाडक्या बहिणींमध्ये जो 5 लाखांपर्यंत आधी स्क्रुटिनीमध्ये महिला पात्र ठरलेला होता तो आकडा जवळपास 7 लाख ओलांडून 9 लाख पर्यंत जायची भीती व्यक्त केली जाते. त्यामुळे आता विरोधक टीका करतात की फक्त निवडणुकीपुरती ही योजना आणण्यात आली होती आणि टप्प्याटप्प्यानं ही योजना बंद करण्याचं घाट सरकार घालतं. अजिबात सरकार योजना बंद करणार नाही हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी अनेकदा सांगितलंय. पुन्हा मी सांगतो, कुठल्याही परिस्थितीत लाडक्या बहिणींची योजना बंद होणार नाही. परंतु काही निकषात बसत नसतील, काही चुकीचे त्यामध्ये लाभार्थी आले असतील तर शेवटी हा सर्वसामान्यांचा पैसा आहे, टॅक्सपेअरचा पैसा आहे. त्याच्यामुळे सगळ्या बाजूंनी विचार करून त्या ठिकाणी गैरफायदा कोणी घेऊ नये याची काळजी घेत असताना हे जे काही संख्या कमी होते ती होते. भाऊ, याला जोडून आहे की जेव्हा निवडणुका होत्या त्यावेळेस सरसकट या सर्व महिलांना देण्यात आले लाडकी बहिणीचे पैसे, मात्र आता का नाही दिले जात असं देखील प्रश्न नाही. मला वाटतं त्यावेळेला योजना अत्यंत घाईत आली होती आणि कुठलीही जेव्हा योजना येते तेव्हा ती टप्प्याटप्प्याने दुरुस्त होत असते. एका दिवशी काही लगेच ती योजना परिपूर्ण होत नसते आणि त्याच्यामुळे मला वाटतं जशा जशा त्यातले त्रुटी दोष दिसत आहेत ते त्या ठिकाणी दुरुस्त करण्याचं काम सुरू आहे. कारण निकोप अशा प्रकारची ती योजना असली पाहिजे आणि त्या प्रयत्नातनं ह्या गोष्टी होत आहेत आणि त्याच्यामुळे आता विरोधक केवळ राजकारणासाठी राजकारण करतात. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची कुठेतरी आता मंत्रिपदाने आमदारकी धुक्केदाराचं दिसतंय, कारण 2 वर्षांची शिक्षा त्यांना कागदपत्रांच्या फेरफार प्रकरणी दोषी ठरवून न्यायालयाने सुनावलेली आहे.
मला वाटतं अजूनही त्यांना वरच्या कोर्टात जायला संधी आहे. वरच्या कोर्टाचा निर्णय त्या ठिकाणी काय लागतो हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे. एकनाथ शिंदे यांना धमकी जी आहे ती आहे, जीवे मारण्याची धमकी याची माहिती समोर आली. नाही, मला वाटतं या संदर्भात राज्याचे गृहमंत्री मुख्यमंत्री निश्चितच योग्य ती दखल घेतील. शिंदे या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, माजी मुख्यमंत्री आहेत, अनेक राज्याचे लोकप्रिय असे नेते आहेत आणि त्यांच्यामुळे त्यांच्या जीविताचं रक्षण करणं ही त्या ठिकाणी सरकारची जबाबदारी आहे. निश्चितच देवेंद्रजी काळजीनं त्या ठिकाणी या विषयामध्ये लक्ष घालून याच्या मुळाशी जाऊन त्या ठिकाणी सुरक्षेची काळजी घेतील. संजय राऊतांनी काही दिवसापूर्वी शरद पवारांवरती टीका केली होती. आज मात्र एकाच मंचावरती एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात दिल्लीमध्ये ते दोघे एकत्र येतात. सरड्यालाही लाजवेल अशा प्रकारचे रंग संजय राऊत रोज बदलतात. सकाळी एकाची बाजू, दुपारी दुसऱ्याची बाजू, संध्याकाळी पुन्हा त्यांच्यावर टीका आणि दुसऱ्या दिवसा प्रातःकाल होता, सकाळी पुन्हा त्या ठिकाणी त्याची तळी उचलायचं काम त्या ठिकाणी सुरू असतं आणि मला वाटतं तेच सुरू आहे. सोयीचे पवार साहेब असले की कौतुक, शिंदेना त्यांनी पुरस्कार दिला की शिव्या, पुन्हा असं वाटतं पवारांशिवाय आपले डाळ शिजत नाही, पुन्हा कौतुक. मला वाटतं संजय राऊत भूमिकेवरच नसतात, मीडियासमोर सारखं काहीतरी खाद्य द्यायचं असतं म्हणून ते त्या ठिकाणी अशा प्रकारची बेताल वक्तव्य, निराधार वक्तव्य किंवा असंवेदनशील नेहमी बोलत असतात. वाशिमच्या मालेगाव तालुक्यामध्ये काळाकांत येथील आदिवासी आश्रमशाळेमध्ये धक्कादायक प्रकार समोर आलाय. 5 दिवसांपासून इथल्या विद्यार्थ्यांना पाणी नाही आंघोळीसाठी, एवढंच नाही तर शिक्षक विद्यार्थ्यांकडून पाय दाबून घेतात असे व्हिडिओ समोर आले आहेत. लोकशाही नाही, मला वाटतं ही लोकशाहीची क्लिप असेल ती त्या ठिकाणी सरकारकडे गेलीच असेल, नसेल तर मी सरकारच्या कानावर घालेन आणि अशा काही गोष्टी जर होत असतील तर त्यावर कडक कारवाई करण्याबाबत सरकार निश्चितच भूमिका घेईल. मी स्वतः यात लक्ष घालून संबंधित विभागाला या बाबतीत लक्ष घालून कारवाईच्या सूचना किंवा विनंती करेन. शेवटचं गिरणी कामगार राज्य सरकारला भेटणार आहेत आणि त्यांचे अनेक विषय आहेत, त्यामध्ये हाही विषय असेल. यामध्ये सरकार लक्ष घालून योग्य ती दखल निश्चितच त्या ठिकाणी घेईल. मीही गिरणी कामगारांच्या बाजूनं त्या ठिकाणी निश्चितपणे हा त्यांचा भुर्दंड किंवा मोठाचा भार आहे तो कमी करण्याबाबत प्रयत्न करू. अंजली दमानियाने पुन्हा एकदा एक आरोप केला की मंत्रिमंडळाचा आदेश सांगून 200 कोटी लाटल्याचा एक आरोप त्यांनी पुन्हा एकदा केला. मला वाटतं राजीनाम्याची मागणी लोकशाहीत प्रत्येकजण करत असतो, आरोप करत असतो, परंतु आरोपाची सिद्धता झाल्यावरच त्यावर कारवाई त्या ठिकाणी होत असते. आता तरी सध्या त्यांचा आरोप आहे, संबंधित यंत्रणांना त्यांनी आरोपाच्या संबंधित पुरावे द्यावे. निश्चितच त्या यंत्रणा लक्ष घालतील, परंतु आत्ताच्या परिस्थितीमध्ये ते आरोप आहेत, त्याची सिद्धता झालेली नाही. एक महत्वाचा प्रश्न समोर आलाय. लॉरेन्स बिश्नोईचे फोटो शिवजयंतीच्या मिरवणुकीमध्ये झळकावण्यात आलेले आहे. गृह विभाग भाजपकडे आहे, सध्या मुख्यमंत्री स्वतः मुख्यमंत्री, याची दखल घेऊन कारवाई केली जाईल का? तुम्ही या संदर्भामध्ये काय असतील पुरावे सरकारकडे द्या. गृह विभाग नक्कीच अशा प्रकारचे कोण असतील त्यांच्यावर कारवाई करेल. धनंजय मुंडे आणि धस यांची मोठी डील झाली होती. एका माणसानं मला आधीच सांगितलं होतं की धस माघार घेणार. राऊतांनी मला वाटतं राऊतांना इंट्रोगेशनमध्ये पोलिसांनी घेतलं पाहिजे. अशा प्रकारे डील जर झाली असेल तर ती चुकीची आहे, तो गंभीर फ्रॉड आहे. तर राऊतांची चौकशी करून डील झाल्यासंदर्भातले त्यांच्याकडे काही पुरावे असतील, काही माहिती असेल तर त्यांनी पोलिसांकडे द्यावी, जेणेकरून सत्यस्थिती लोकांसमोर येईल. माझी पोलिसांना विनंती राहील की या संदर्भात संजय राऊतांकडे काही पुरावे असतील तर त्यांना यासाठी बोलवून घेऊन तपासणी करावी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या शक्तीपीठ महामार्गाला आता पुन्हा एकदा विरोध वाढताना दिसतोय. सरकार कशा प्रकारे विरोधाची संकेत करणार? सरकार या ठिकाणी विकासाच्या बाजूला असतानाच लोकांच्या भावनाही तितक्याच महत्वाच्या आहेत आणि यातनं सुवर्ण मध्य काढून विकासही झाला पाहिजे आणि लोकांचं समाधान झाला पाहिजे याची सरकार काळजी घेईल.